काय म्हणाल्या म्हाळसा देवी? काय विशेष नाही देवी, मी श्री म्हाळसा देवींना देखील श्री खंडेरायांच्या सोबत स्वर्गलोकी येण्याचे औपचारिक आमंत्रण देऊन आलोय. त्यावर त्या काय म्हणाल्या? देवी, आपला निर्णय त्या इतक्या त्वरित सांगणार नाहीत. आपण श्री खंडेरायांसमवेत बानूलाही आमंत्रित केलंय हे विसरता आहात. ते मी तिला सांगितलं म्हणून तिला कळलं. तुम्ही तर तिला भेटायला सुद्धा गेला नाही. कारण मला आधी श्री खंडेरायांना भेटणे महत्वाचे वाटले. मला अजूनही असं वाटतं की तुम्ही बानूचा कन्या म्हणून स्वीकार केलेला नाही. नाहीतर कितीही काहीही झालं असतं तरी तुम्ही तिला भेटला असतातच. तिच्या विवाहात तुमच्या झालेल्या अपमानामुळे तुम्ही तिचा स्वीकार केला नाही असं तर नाही ना? देवी, माझ्या मनात तिच्याविषयी पित्याचं प्रेम नसतं तर मी इथवर का आलो असतो. तिचे विवाहोत्तर आयुष्य अत्यंत सुखाचे जावं असंच मलाही वाटतं. तुम्ही देखील हे जाणता की केवळ माझ्या हट्टाखातर तुम्ही इथे आमंत्रण द्यायला तयार झाला आहात, पण तुम्ही स्वतःहून कधीच प्रयत्न केला नाहीत. मला एक सांगाल? काय? जेजुरीत येण्यामागे तुमचा दुसरा काही हेतू तर नाही ना? देवी, तुमच्या मनात अशी कोणतीही शंका असेल तर ती काढून टाका. माझ्या मनात बानूविषयी कोणताही आकस नाही. तो असता तरी इथे न येण्याचा पर्यायही होताच मला. मी इथे केवळ आणि केवळ आपल्या कन्येला आणि श्री खंडेरायांना आमंत्रित करायचं या हेतून आलोय. तसं असेल तर चांगलंच आहे, पण माझं मन अजूनही साशंक का आहे हेच मला कळत नाही. आणि म्हाळसा देवी आता काय निर्णय देतील तेही महत्वाचं आहे. माझ्या कन्येचा भाग्यविधाता होण्याची आणखी एक संधी मला मिळाली आहे आणि आता मला ते सिद्ध करायचंच आहे. अहो देवी, मी तुम्हाला कक्षात सगळीकडे शोधलं, तुम्ही कुठेच दिसला नाहीत. कुठे गेला होतात? मी म्हाळसा देवींना भेटायला गेले होते. काही समस्या? समस्या आहे की नाही हे त्यांच्या निर्णयावरच अवलंबून आहे. श्री खंडेराय आणि बानू इंद्रदेवांकडे जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. इंद्रदेवांनी म्हाळसा देवींना देखील स्वर्गलोकात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता म्हाळसा देवी काय निर्णय घेतात त्यावर सारं काही अवलंबून आहे. त्यांचा निर्णय जाणून घेण्यासाठी तर तुम्ही त्यांना भेटला नव्हतात ना? नाही, इंद्रदेवांनी दिलेलं आमंत्रण त्यांनी स्वीकारावं असं मी त्यांना सुचवलं. देवी, अहो मला ठाऊक आहे की त्यांना हे मान्य होणार नाही, परंतु मला जे योग्य वाटलं ते मी त्यांच्याशी बोलले. अर्थातच त्यांना देखील हे पटलेलं नाही हे मला जाणवलं. स्वाभाविक आहे, हा त्यांना त्यांचा अवमान वाटत असणार. ह्या सगळ्यात इंद्रदेव जणू धर्मसंकटात सापडले आहेत. आणि हे सारं ठाऊक असताना देखील ते इथे आले याचा अर्थ इंद्रदेवांच्या मनात काहीतरी चालू असणार हे नक्की.